सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें। आपका अपना मुंबई टाइम्स। हे असा ह्या काही माध्यमातल्या वावड्या आहेत. पवारसाहेब काही करत असतील तो त्यांचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये एकत्र न जाण्याचा निर्णय हा पूर्ण विचारांती आम्ही घेतलेला आहे आणि त्यामध्ये तात्विक कारणं आहेत आणि ती तात्विक कारणं आम्ही पूर्णपणे स्पष्ट केलेली आहेत आणि त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये इतकी मोठी प्रक्रिया झाल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाला निर्णय दिल्यानंतर तर बदलणं मला असं वाटतं थोडा उशीर झाला. आणि असं जर तरच्या विषयावरती बोलता येत नाही. आज आमच्या हाईकमांडचा निर्णय आणि पूर्ण कांग्रेस पक्षाचा निर्णय है कि स्वतंत्र पहले तो ये है कि जिस तरह से कोर्ट ने कॉग्निजेंस लेने से इनकार कर दिया तो इससे उजागर हो चुका है कि किस तरह का हथकंडा भारतीय जनता पार्टी इस्तेमाल कर रही है. निश्चित तौर पर ये साजिश है और विपक्ष को बदनाम करने की कोशिश लगातार 11-12 वर्षों से ये सरकार कर रही है और उसी का ये मद्देनज़र ये हम लोग देख रहे हैं. आज कोर्ट ने इनका सही चेहरा लोगों के सामने लेके आया. मतलब ये जो आरोप लगा ये गलत है. ये पूरी तरह से साजिश है, हथकंडा है. सत्य की हमेशा जीत होती है. त्याच्यातून मार्ग काढण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. कारण आधीच मध्ये रमी खेळत होते त्यावेळी त्यांना त्यांचं पद बदललं गेलं. त्यांना कृषी मंत्र्याचं क्रीडा मंत्री केलं. ह्या गोष्टी त्यांना पळवाटा कशाला माहिती आहे. त्यामुळे आम्हाला तरी न्यायपालिकेवर विश्वास आहे आणि न्यायपालिकेचा मान ठेवतील असं आता तरी वाटतंय. हवा कारण जर त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे आणि किंवा त्यांच्या पक्षाने आणि सरकारने राजीनामा घेणे एकदम प्राप्त ठरतं. परंतु मागे आपण बघितलं जसं तू म्हणालीस आणि मी सांगितलं की रमी खेळताना सुद्धा पकडू सुद्धा त्यांचं खातं बदललं गेलं. कृषी खात्यावर त्यांनी किती वेळा आपल्या शेतकऱ्यांसाठी काय काय विचित्र शब्द वापरले गेले तरी त्यांनी क्रीडा मंत्र्याचे पद दिले गेले.